तुमच्या समोर ठेवली मी आज पुण्यातली बेस्ट बिर्याणी. का? कारण तिला मिळालेत एवढे सारे अवॉर्ड्स. द मोस्ट अवॉर्ड विनिंग बिर्याणी. आणि कोणी बनवली माहिती आहे का? बिर्याणीच्या महाराणीने. आपण आता मी हे मटण स्वच्छ धुवून घेतलं. हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर हे सगळं त्याला मी लावून घेतलं. हे मॅरिनेट केलेलं मटण आहे. त्याच्यानंतर फोडणी आपण करणार आहोत. त्याच्यात हे ओलं वाटण घालणार आहोत. ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते. हे तिखट, हे धना पावडर, हे जिरे पावडर, कोथिंबीर, ह्याचं पुदिना, आलं लसूण त्याची पेस्ट केली ही ती आपण आता त्याच्यात घालूया. आता मी थोडंसं तूप पण घालते. हे मॅरिनेट केलेलं मटण आहे. अच्छा. मी आता झाकण ठेवते. बिर्याणीसाठी आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे. अर्धा किलो मटण असलं की अर्धा किलो तांदूळ घेते मी. थोडंसं तूप. आता मी तमालपत्र घालते. 7-8 मिरे, लवंग. याने राईसला चांगला असा एक स्वाद येतो ना. तांदूळ पाणी किती टाकायचं? साधारण आपले तांदूळ असेल त्याच्यात दुप्पट थोडंसं. त्याला जर कुकरने केलं तर लवकर ते शिजतं. पण आत्याचं म्हणणं आहे की आपण कुकर लावायचा नाही. टेस्ट मध्ये जरा फरक पडतो. जरा वर शिजवलं की छान पाणी किती लागतं. टाकायचं? तव्याने त्याला शिजवायचं व्यवस्थित. आता झाकून ठेवायचं.